चालला ना। हा आता झाला सुरू, आता चलतोय तो, आता त्याला काय प्रॉब्लेम नाही। फक्त नवीन आहे ना, त्याला वाटते चरायला सोडले कुठं पण शेतात ओढ। नमस्कार मित्रांनो, गुरांना सकाळी भुस्सा खायला टाकला होता आणि थोड्याच वेळात आता गुरं चरायला जाणार आहेत। भुस्सा खाऊन झालाय। इथं घरी गावरान गुरांनी भुस्सा खाल्ल्यामुळे काय होतं, चरायला गेले की लगेच पाणी पितात। म्हणजे इथून नदीवर गेले ना लगेच पाणी पितात, कारण की इथं सुका भुस्सा खाल्लेला असतो ना, आणि सुकं खाल्ल्यावर जास्त पाणी पितात। तर त्याच्यामुळे सकाळी गावरान गुरांना भुस्सा खायला टाकलाय। आणि जरशा गुरांना आता भुस्सा खाल्ला आणि त्यांनी पाणी पाजायचं। गावरान गुरं चरायला गेल्यानंतर त्यांना जरशा गुरांना नेपेरची कुट्टी टाकायची। हा आपला खालचा गोठा आहे। काही गुरं आराम करतायत बसून, जसं की ती वृंदा, राणी ते आराम करतायत। आणि माझ्या खांद्यावरती हे दोर आहेत ना, तर मी चाललो आता बैलांना काम शिकवायला। पप्पा आणि मी जाणार आहेत बैलांना काम शिकवायला। तर बघू, ह्याच्या अगोदर एकदा आपण झोपले होते, आज कसे चालतायत बघू। जर व्हिडिओ मोठा झाला ना बैलांना काम शिकवायचा, तर तो वेगळाच टाकेन मी व्हिडिओ। मित्रांनो, आता पप्पानी बैल झोपले ते नवीन, आता बघू ओढू का, चालायचं। हाँ चलिए गावड्या, चल गावरांग, चल गावरांग चल। सुरत चलूस तर थोडासा महाग ओढतो गावरांग, परत चालायला लागतो। एकदा चालला ना, हा आता झाला सुरू, आता चलतोय तो, आता त्याला काय प्रॉब्लेम नाही। फक्त नवीन आहे ना, त्याला वाटते चरायला सोडले कुठं पण शेतात ओढतो, नाही तर तो अगदी व्यवस्थित चलतोय। आणि आज आपण मागं ना, पाठीमागं आऊत झुपलंय बरं का, म्हणजे आऊत उलटं केलंय, पास वगैरे लागू नये म्हणून। पण गौरांग आज ट्रेनिंगचा म्हणजे दुसरा दिवस, आज छान चलतंय मस्त। आता ह्यांना बाजूला काढले, सोडले, म्हणजे मोकळे झालेत एकदम रिलॅक्समध्ये, काहीच अडचण नाही। आता ह्यांना चरायला जायचे। बस बस गावरांग, थांब थांब गावळ्या। मित्रांनो, आत्ताच बैल आम्ही कामाला थोडेसे चलवले, म्हणजे ह्यांना काम शिकवले 2 बैलांना। तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर वेगळाच येईल, कारण की व्हिडिओ मोठा होतो ना, तर यांना शिकवल्याचा व्हिडिओ वेगळाच येईल। तर आता आणि इकडं गवळ्याची थोडी व्यसन आहे ना, लूज करायची। त्यांना कसं साईडनी दाव येतं ना, दरवेळेस आपण गुरांना बांधताना, तर साईडनी ओढायची सवय। आणि झुपल्यानंतर दाव पाठीमागे येतं नाही तर शिंगाच्या मध्ये, तर थोडंसं त्यांना शिंगाच्या मध्ये ओढ बसल्यावर कळत नाही, तर त्याच्यामुळे थोडीशी व्यसन लूज करायची। म्हणजे नॉर्मली बैलांना ना, हे दाव साईडला असतं ना, तर त्याच्यामुळे साईडला ओढायची सवय। पण ज्यावेळेस डोक्याच्या मागं ओढ बसतो ना, तर त्यावेळेस त्यांना कळत नाही की म्हणजे थांबायचं वगैरे। आणि लहान आहेत आणखीन, तसं गौरांगला व्यसन बारीक आहे, पण त्याची लूज आहे, त्याची काय अडचण नाही। गवळ्याची जरा व्यसन टाईट आहे ना, तर त्याच्यामुळे पप्पा थोडीशी लूज करतायत, म्हणजे जास्त वेसनीला ओढ बसू नये। आणि एवढा काही त्रास देत नाहीत ते, म्हणजे जास्त उड्या मारायच्या, पळापळ करायची, तर त्याच्यामुळं आहे व्यवस्थित। आणि गौरांगच्या तर वेसनी एकदम ढिल्ली आहे ना, तर वेसनीला ताण पण बसत नाही, पण तो थांबतो। त्याला असं गुरात पण ऐक म्हणल्यावर थांबायची सवय ना, तर ऐक म्हणल्यावर थांबतो तो। आणि गवळ्या पण काय जास्त हे मस्ती नाही करत, एकदम शांत बैल आहेत। एका महिन्याच्या आत तर कामाला चालू होतील। आणि आता गुरं जाणार आहेत चरायला। ऐक थांब, का बरे, थांब थांब, सोडू दे, थांब थांब, हां जा चल। मित्रांनो, आता एक गुरं जाणार आहेत चरायला। गौरांग लय मस्त चाललास, तुझ्यावर तर लय खुश आहे मी, म्हणजे मस्त चालला। नाही चाललं ना, तर मग आपण पण बोर होत ना यार, त्याला रिकामं समजत होत। पण असे गुरं चालले ना, मग आपण पण रिकामं समजत नाही त्यांना काम केलं। ए गावरांग चल, गावरांग सीधा चल, गावरांग चल ना, चल तिकडे, चल चल। चल आता गवळ्याला सोडतो, गुरं जाणार आहेत आपले चरायला। आणि बैलांना पण बहुतेक आज काम असेल, त्यांना खायला टाकलं होतं सकाळी, आणि कामाच्या आधी पण थोडं हिरवं खायला टाकावंच लागेल बैलांना। चल गावळ्या, ए कॅरेटमध्ये पाय, लयच येडा बैल आहे, येडाच बैल आहे रे, लयच येडा बैल आहे। पहिलंच फुटकं कॅरेट आहे, परत त्याच्यात पाय दिला गोऱ्याने। हे हिरे, तू बस रे, तुला धुवून काढणार आहे मी, पण थांब जरा 1-2 दिवस आपले काम उरकू दे। आपलं थोडंसं पेरायचं राहिले। आज आपल्याला कमेंट आली, ते हरभरा पेरायचं का, तर हो दादा आपल्याला हरभरा पेरायचा आहे। गाबरी काबरी, ए चल, किती हा ना, चल। चला आता खालचे गुरु चरायला सोडतो, खालच्या गोट्यातले हे वर आले ते स्टॅलिन। मोत्या आता व्यवस्थित झालं बरं का। थोड्या दिवसांनी आपण मोत्याला बांधून ठेवणार आहेत, कारण तो लय फिरतो इकडं तिकडं आणि दुसऱ्या कुत्र्यासोबत भांडणं करीतो, तर त्याच्यामुळं मोत्याला सोडायचंच नाही। म्हणजे एकदा बांधून ठेवायचा आणि रातच्याला मोकळा सोडायचा, परत सकाळी बांधून ठेवायचा। हे चल, हे गुरं ह्याच्यातली राणी हरण्याला मारतं बरं का, त्याच्यामुळे हरण्या इकडच्या साईडचा पलीकडे होतो राणी आल्यावर, नाही तर राणी त्या गुरांमध्ये कोणाला नाही मारत, पण हरण्याला मारतेच।
असं असतं. आणि शुभश्री खिलरीला मारते असल्यांचं. बाकीचे सगळे गुरं चलत गेले तर रस्त्याने पुढं. आता सकाळी भुस्सा खाल्लेला असतो ना, गेले की पाणी पिणारे, नदीवर गेले की सगळे पाणी पितात. आणि आता ऊन पण चांगलं पडायला लागले. ए हरणे हो पलीकडून चल, ए हो पलीकडून चल, सरक पलीकड. हा हे गवत आणले मी. आई गाजर खुरपते ना, तर गाजरातलं गवत आणले. तर हे टाकायचं ह्या बैलाला थोडं थोडं करून टाकायचं. एकदम टाकलं ना तर बघा सरजा कसा पायाने महाग घेतोय गवताला. कारण ह्याला थोडं थोडं चिखल चिटकलंय ना, पाऊस आल्यामुळे थोडं थोडं चिखल चिटकते. तो सारजी आहे तो बैल तुला खिलेरीला बस सारजे हे नाटके थांब पाय का ए बैल ते खायला टाकले तुला, येडाच आहे. बैलगाडी झोपली. बैलगाडीत आपलं सगळं सामान घेतलं जेवढं लागते तेवढं. आता आपल्याला जायचं पेरायला. म्हणजे आव तिथंच ठेवले पण पेरायला लागते तेवढं सामान घेतलं. टिफन घेतली, ह्या थैलीत बी वगैरे आहे. इकडं टिफन जोडली आणि हे रेषा दिसतात ना, तर इकडचा एरिया पेरलाय. पण बी संपलं होतं ना, बी न्यायला आलो होतो. इथं आपलं चालू आहे पेरायचं. हे आपलं कडवळाचं शेत आहे. तर बी संपलं होतं त्याच्यामुळे बैल मग जिथं होते तिथंच थांबवले. आणि थांबा एक मिनटं कासरा काढतो. आणि हे आपलं बी आहे. तर हा आपला काबुलीचा ना, म्हणजे हरभरा पेरायचा चालू आहे. तर हा थोडा म्हणजे तो ढाळा खाण्यासाठी स्पेशल आहे. जरा बिया मोठाल्या असते त्याच्या, म्हणजे ओल्या बिया ज्या मोठाल्या असतात ना, तर हा आपण ढाळा म्हणतो ना आपल्या लोकल भाषेत. तर तो ढाळा किंवा हरभऱ्याचा हुरडा तो खाण्यासाठी जास्त वापरतात. हा पांढऱ्या कलरचा आहे. तर हा आपला हरभरा पेरायचं चालू आहे. जिथपर्यंत हे हरभऱ्याचं बी पुरेल ना, तिथपर्यंत ह्यो हरभरा पेरायचा आपल्याला पांढरा. आणि जिथं बी संपेल मग तिथून पलीकडे आपला घरचा लोकल हरभरा पेरायचा, म्हणजे आपला गावरान हरभरा. आणि गावरान हरभरे आपल्याला डाळीसाठी पेरायचे. मग ते पण जिथं हे बी संपेल ना, मग तिथून पुढे आपले डाळीसाठी घरचे हरभरे पेरायचे. तर चला मग आता लागतो पेरायला मी. चल चिमणी चिम. ऐक हे काय संपलंय, परत मूठ भरून घ्यायची. ह्याचं बी लय पटपट सोडावं लागतं. हरभरा साईज मोठी आहे ना, तर त्याच्यामुळे जास्त बी सोडावं लागतं ह्याचं. हे चिमण्या चल, चिमणे चल ना. बघा असं सोडायचं. 3 ह्याच्यात लेवली. ऐक 3 ह्याच्यात लेवल नाही पडलं पाहिजे. आता आपलं पेरून झालंय. रिकामी टिफन चालवली मी बैलगाडीकडं. हे पूर्ण शेत आपण हरभरा पेरलाय, घरी खाण्यासाठी गावरान पेरलाय. आणि तो चाफा म्हणतात, तो मला आता नाव पण येणं त्याचं. तर तो आपण हायब्रिड पेरलाय अर्धा, म्हणजे विकण्यासाठी. बैलात तिकडे चाललेत. आपण पेरल्यानंतर ज्या रासने घेतो ना, म्हणजे आव थांबतो त्या पेरल्यावर, तर ते आता उद्याच्याला. कारण की आज वेळच नाही राहिला. आता 5 वाजून 15 मिनटं झालेत ना, तर त्याच्यामुळे आता वेळच नाही राहिला. मी आव झोपेपर्यंत अंधार पडून जाईल. मग त्याच्यामुळे आता ह्याच्यात आऊत उद्याच्याला हाणायचं. आणि आपल्याला भिजवायला पाण्याने भिजवायला पाटे काढायचे ना, तर ते पण उद्याच्याला आऊत हाणल्यानंतर. आणि ह्याच्यात पण ट्रॅक्टर एवढंच अंतर ठेवले 18 इंच, म्हणजे दोन्ही लाईनच्या मध्ये 18 इंच अंतर ठेवले. हे चल चिमण. तर आता टिफन आणि ते घेऊन जातो घरी. ती टिफन आपण दुसऱ्यांची आणली, तर त्यांना ती द्यायची होती. पण पाऊसच चालू झाला. मी शेतात होतो तेव्हाच आभाळ आलं होतं. आणि आता पाऊस पण चालू झाला आहे. पण आता काय करता, आता उद्या सकाळीच येतो टिफन. पाऊस चालू झाला आहे. बैलगाडी मी पावसातच उभा केली. बैल भिजली, तसं मी पण भिजलो आहे सगळा. पण तरी पण आता जास्त भिजायला नको म्हणून थांबलं इथं घराच्या साईडला. आता घरात पण जाणार नाही, माझे पाय वगैरे भरलेले. मोत्या कसं पाऊस बघत. मोत्या ए ठोंब्या गप गप बस शांत. हे बघा इथं डोळ्याच्या तिथं बघितलं ना तुम्ही, कसली जखम झाली ती, अगदी डोळ्याला चिटकूनच. आणि त्या जखमेच्या खाली एक काळं लागले माझ्या बोटापुढं, तिथे एक जखम झाली ती. लय डेंजर फाडलं होतं याला कुत्र्याने. फाडलं म्हणजे लयच रक्त येत होतं. करणार मोत्या. पण आता जखमा बऱ्या झाल्याच. त्याला नकळत 1-2 वेळेस स्प्रे मारला ना, ती बऱ्या झाल्यात जखमा.
पाऊस आता वाढायलाच लागलाय. मी भिजू का काय करू, बैलगाडी सोडू का भिजू, ते टिफन देऊ. मला वाटलं पाऊस उघडेल एक 10 मिनटं पडून तर ते टिफन देता येईल, पण टिफन द्यायला तर जमत नाही आणि पाऊस चालू आहे. आणि आता थोडं वाढलाय बरं का, जास्त यायला लागलाय. चल जाऊ द्या, पाऊस पण गरजेचाच आहे. म्हणजे आपल्या गुरांना चरण्यासाठी खायला येते. परत मला दारे धरायची गरज नाही. नाही तर परत आता रात्री मी दाऱ्यावर गेलोच होतो 1-2-3 दिवस. मग तसं रात्री दाऱ्यावर जायची गरज पडणार नाही. जर पाऊस आला ना तर मग दारे नाही, गुरांना खायला गवत येईल, भिजायचं नाही. म्हणजे छान छान गोष्टी आहेत. हे गुलाबाला किती फुलं आलेत हा. ते पलीकडच्या गुलाबाला नाहीत येते एवढे फुलं, पण त्याचा वास जास्त येतो आणि ह्याचा वास कमी येतो, पण ह्याला फुलं जास्त येतात. आता ह्यो पाऊस चालू आहे ना, आता ह्या पावसाने लय मोठा घोटाळा केला बरं का. म्हणजे आपण आता हरभरे पेरलेत ना तर त्याला रासण्या होणार नाहीत. इतकं गवत येईल ना त्या शेतात, भरपूर गवत येईल. आता रासण्या तर केल्या नाहीत ना आपण, अगोदर आवत हाणायला पाहिजे होतं, पण आवत पण हाणलं नाही. आता त्या शेतात लय गवत येईल, कारण की आता ह्या पावसामुळं उद्या तर वापसा नसेल की मला रासण्या घेण्यासाठी. तर त्याच्यामुळं आता आणि परवा दिवशी जर रासण्या घ्यायचं म्हणलं तर मग हरभऱ्याला अंकुर यायला सुरुवात होईल, आणि अंकुर आल्यावर हल्ला ना हरभरा तर तो उगवणार नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे लय घोटाळा झाला. पप्पा पण मला उशिरा म्हटले, जरा मला उद्या पेरायचं होतं, पण पप्पा म्हणजे आजच घे पेरून, वेळ आहे तर. मग त्याच्यामुळे एका दिवसात नाही ना झालं रासण्या आणि पेरणं दोन्ही पण. ह्याच्यामुळे मी एका व्हिडिओत म्हणलं होतं ना की पेरायची घाई कमन करतो आपण. बघा हा पाऊस दुपारून आलाय, जर मी सकाळून पेरला असतं ना तर आपल्या रासण्या पण झाल्या असते आणि पेरून पण झाले असते आणि पाट पण निघले असते. आता त्या हरभऱ्याला भिजवायची पण अडचण अशी आहे ना की त्याला पाट नाही काढले ना मग पाणी जिकडं जाईल तिकडंच, मग दाऱ्यावरती थांबवून आपण पाण्याला रस्ता करून करून भिजवावं लागेल जो एरिया राहील ते. म्हणजे शेत कसं लेवल नसेल ना, थोडं जर कुठं चढ असेल ना तर तिथं पाणी जातच नाही, आणि पाटाने कसं पाणी व्यवस्थित जातं. आता हे मुरत पाणी जाणार, काय होईल काय माहीत नाही. आता जे होईल ते होईल. पण बैल तर बिचारे बघा ना कसे भिजत आहेत यार. पण काय करू, मी गेलो म्हणजे मी पण तसं थोडा भिजलोय, पण बैलगाडी सोडेपर्यंत त्याच्यापर्यंत मी सगळंच भिजून जाईल. आणि तसे तर अगोदर बैल भिजले तर सगळे, पण आता काय करता. आणि बैल पाणी पण पिणार नाहीत. मला वाटलं जस्ट एक 10 मिनटं पाऊस येईल आणि उघडेल. गुरं आलेत आता चरून, आज लय फुल जगलेत रे बाबा. चांगल्या चाऱ्यात गेले असते ना आज. गौरांग पलीकडून गेलाय, बघावं लागेल आला का ते. आलाय त्याच्या जागेवर आलाय. ही स्टॅलिन आज वरच्या गोट्यात कसं काय आली असेल, गुरांसोबत मिसळून येते कधी कधी, असं होतं. हे काय हे स्टॅलिन होय. स्टॅलिन किती जगली तर पोट बाहेर आले तिचं. बराच वेळ भरपूर राहिली, त्याच्यानंतर पाऊस उघडला. मी टिफन देऊन आलो आणि बैलांना त्यांच्या जागेवर बांधले. तर शेवटचं काम आहे, हिर्या दूध पितोय. हिरे